भरतकाम स्टिचेस पार्ट 1. नमस्कार मैत्रिणींनो, ऑल द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण भरतकाम स्टिचेस किंवा भरतकामाचे टाके कसे शिकायचे हे बघणार आहोत. त्यासाठी साहित्य आहे एक रिंग, त्यानंतर कॉटनचा कपडा आणि हा धागा आणि सुई. भरतकाम करण्यासाठी हा एक विशिष्ट प्रकारचा धागा असतो. यानंतर आपण सुरुवातीला रनिंग स्टिच हा टाका बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला सुईच्या टोकावर थोडासा कापड घ्यायचा आहे आणि सुई आपल्याला पुढे काढून घ्यायची आहे. लखनऊ ड्रेसवर अशा प्रकारे आपल्याला हे काम केलेलं, या टाक्याचं काम केलेलं आपल्याला दिसतं. आता यानंतर याला शिवण्याचा टाका असं सुद्धा म्हणतात. तर या रनिंग स्टिचमधून आपण वेब रनिंग स्टिच अशा प्रकारे टाका शिकणार आहोत. यामध्ये आपल्याला एकाच साईडनी सुई काढायची आहे. 2 धाग्यामध्ये हा टाका अतिशय सुंदर दिसतो. अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यानंतर रनिंग स्टिच मधूनच आपण डोरी स्टिच कसं शिकायचे आहेत ते बघणार आहोत. यासाठी सुद्धा आपण 2 धाग्याचा वापर केलेला आहे. दोन्ही साईडनी आपल्याला अशा प्रकारे सुई काढून घ्यायची आहे. तर या टाक्याला दोरीसारखा आकार दिसतो. ड्रेसच्या ब्लाऊजच्या गळ्यावर आपण अशा प्रकारे या टाक्याने भरतकाम करू शकतो. अतिशय सुंदर असा हा टाका दिसतो. यानंतर आपण बॅक स्टिच म्हणजेच उलटी टीप, आपण मराठीमध्ये त्याला उलटी टीप म्हणू शकतो. अशा प्रकारे एकदा सुई टोचायची आहे आणि मागचा जो धागा आहे त्यामधून आपल्याला टोचून सुई पुढे काढायची आहे. ज्यावेळेला आपण एखादा कापड शिवण्यासाठी टीप वापरतो तर ही टीप जास्तीत जास्त आपण उपयोगात आणतो. अशा प्रकारे हा सुद्धा टाका आपण ब्लाऊजच्या ड्रेसच्या गळ्यावर काढू शकतो किंवा वापरू शकतो. करायला अतिशय सोपा आणि दिसायला अतिशय नाजूक असा हा टाका दिसतो. यानंतर चेन स्टिच म्हणजेच याला आपण साखळी टाका म्हणतो. यामध्ये सुद्धा राईट साईडला आपल्याला धागा ठेवायचा आहे. सुई टोचून तिला या धाग्याने आढा द्यायचा आहे. तर अशा प्रकारे ही चेन तयार होते. आता त्याच साखळीमधून आपल्याला पुन्हा त्याच प्रोसिजरनी हा धागा काढून घ्यायचा आहे. तेव्हा या टाक्यामध्ये आपल्याला एकसारखी चेन तयार झाल्यासारखी दिसत आहे. या टाक्याने सुद्धा आपण बटवा, रुमाल, त्यानंतर टेबल क्लॉथ यावर छान डिझाईन काढू शकतो. समान अंतरावर फक्त आपल्याला सुई टोचून घ्यायची आहे आणि या रिंगाच्या साहाय्याने आपण कापड टाईट करून घेतलेला आहे, टाईट लावून घेतलेला आहे. त्या कारणाने भरतकामाचे हे वर्क करताना आपल्याला अतिशय सोपे जाते.
यानंतर आपण क्रॉचिंग स्टिच हा टाका बघणार आहोत. यासाठी आपल्याला जेवढ्या अंतरावर पाहिजे तेवढ्या अंतरावर आपल्याला अशा प्रकारे धागा टोचून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर खालून धागा वरती काढून आपल्याला एका ठिकाणी अशा प्रकारे स्टिचेस द्यायचे आहेत. आता आपण दुसऱ्या धाग्याने बघूयात. अशा प्रकारे थोड्या अंतरावर आपण हा धागा काढला तर त्याच लाईनवर हा सुंदर धागा दिसतो. ब्लाऊजच्या बाहीवर, ड्रेसच्या बाहीवर हा टाका खूप सुंदर दिसतो. त्यानंतर नेहरू शर्टच्या समोरच्या साईडला किंवा पॉकेटला हा धागा घेताना खूप सुंदर टाका दिसतो हा. आता यानंतर बीट स्टिच, यालाच मराठीमध्ये आपण गहू टाका म्हणतो. आता याच टाक्याच्या थोडंसं वरती आपल्याला ही सुई टोचून घ्यायची आहे. बघा, आपण पुन्हा बघूयात. धागा आपण वरती काढून घेतलेला आहे. जिथून धागा काढलेला आहे त्याच्या साईडला आपल्याला हा टोचून घ्यायचा आहे आणि वरतून दोऱ्याचा आढा द्यायचा आहे आणि सुई थोडंसं बाजूला त्यामधून खाली टोचायची आहे. म्हणजेच हा टाका आपल्याला ज्या प्रमाणामध्ये गहू असतो त्या प्रमाणामध्ये हा दिसतो. भरतकामामध्ये ह्या टाक्याने आपण फुलं तयार करून घेऊ शकतो. शर्टच्या पॉकेटवर, त्यानंतर टेबल क्लॉथवर हा टाका अतिशय सुंदर दिसतो. वरच्या साईडला सुई टोचल्या कारणाने हा गहू टाका खूप सुंदर आणि उठून दिसतो. पार्ट 1 आणि पार्ट 2 हे भरतकामाचे बेसिकचे पार्ट या ठिकाणी दाखवलेले आहेत. या ठिकाणी आपले टाके तयार झालेले आहेत.